हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी शिरा बनवते, तर चला बनवायला सुरुवात करूयात. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलंय. 1/4 कप एवढं तूप टाकलंय. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काजू बदामचे तुकडे टाकायचे. तुमच्याकडे जर मनुके असतील तर ते देखील टाका. हे काजू बदामाचे तुकडे आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे. काजू बदाम किंवा मनुके नसतील तरीही चालतंय, तसा पण शिरा चांगला लागतो. मिनिटभर हे ड्रायफ्रुट्स तळलेत. आता याला मी एका वाटीमध्ये काढते. याच कढईमध्ये राहिलेलं तूप टाकते. इथे मी 200 ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे. या तुपामध्ये 1/2 किलो रवा टाकलाय. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. रवा या तुपामध्ये मिक्स करते. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. रवा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. मिनिटभर रव्याला परतायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला केळी चिरून टाकायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे 2 केळी घेतलेली आहेत. ही पिकलेली केळी आहेत. मी इथे ना घरचं जे तूप आहे त्याचा वापर केला आहे. पण तुमच्याकडे जर तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजेच डालडा देखील वापरू शकता. पण डालडा वापरला ना तर रवा जेव्हा थंड होईल तेव्हा तो चांगला लागत नाही, टाळ्याला चिकटतो. म्हणून शक्यतो घरचं तूप वापरा. पण नसेलच तर डालडा वापरला तरीही चालतोय. केळी या रव्याबरोबरच तुपात परतायचे. ते इथे मी रव्याला 5 मिनिटं चांगलं परतून घेते. रवा आपल्याला लाल करायचा नाहीये, फक्त घवळा घवळा परतायचा आहे. आता मी यामध्ये पाणी आणि दूध गरम करून ओतलेलं आहे. पाणी आणि दूध दोन्ही मिळून 1/2 लिटर घेतलेलं आहे. रव्यामध्ये यांना मिक्स करते आणि आता रवा शिजू देते. रवा शिजायला जास्त वेळ लागत नाही, पाणी लगेचच आटून जातं. आता आपण यामध्ये साखर टाकणार आहे. तर मी इथे 250 ग्रॅम एवढी साखर टाकत आहे. साखर यामध्ये मिक्स करायची. साखर टाकल्यावर रव्याला पाणी सुटेल. ते पाणी पूर्ण सुकेस्तोपर्यंत आपल्याला हा रवा या साखरेमध्ये शिजवायचा आहे. रव्यातलं साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. रव्याला तूप सुटलंय. आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकलेत. ड्रायफ्रुट्स मिक्स करते. त्याचबरोबर मी यामध्ये 8 वेलच्या ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे वेलचीची पावडर बनवली ती देखील टाकते. ही वेलचीची पावडर या रव्यामध्ये आपण मिक्स करूया. रवा म्हणा, शिरा म्हणा, काही म्हणा. तर इथे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. थोडंसं मी या शिऱ्याला झाकून ठेवते, कारण अजून तरी आरतीचा टाईम झालेला नाहीये. जेव्हा आरतीचा टाईम होईल त्याच्या 15 मिनिटं अगोदर मी हा शिरा काढून माझ्या मुलाजवळ देणार आहे. तर हा तयार झालेला प्रसादाचा शिरा मी या भांड्यामध्ये काढते. आता हा नैवेद्य आपण बाप्पांना देऊयात. तर गणपती बाप्पांना हा नैवेद्य आवडेल का ते तर माहीत नाही, पण तुम्हाला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.